पुढच्या बातम्यांकडे आता आपण वळूया। आम्ही जर आरोप करायला लागलो तर अजित पवारांना ते जड जाईल। अजित पवार खुद के गिरेबान में झांक के देखिए असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणतात। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप करत असल्याचं रवींद्र चव्हाणांचं म्हणणं आहे। तर रवींद्र चव्हाणांनी युती धर्म पाळावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल बिटकरी यांनी दिलेली आहे। अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत। असं आहे, रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे अध्यक्ष आहेत। त्यांनी हे बोलताना पूर्ण माहिती घेतली पाहिजे। अजितदादांनी पुण्याच्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून केलेलं ते वक्तव्य आहे, पण अशा पद्धतीने खुद के गिरेबान में झांकने चाहिए अशी डायलॉगबाजी चव्हाणांनी करू नये। महायुतीचा धर्म पाळावा आणि आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय। तुर्तास आमची रवींद्र चव्हाणांना विनंती आहे की व्यवस्थित बोला, काळजीपूर्वक बोला। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीने बोलणं हे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। पिंपरी चिंचवडमध्ये काल झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आज पुण्यामध्ये ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। पुण्यातल्या भाजपच्या कारभारासंदर्भात अजित पवार या पत्रकार परिषदेमध्ये भाष्य करणार असल्याचं समजतंय। कालच्या अजित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांवर टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र आज पुण्यामध्ये अजित पवार पत्रकार परिषद घेत आहेत, त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। आणखीन एक महत्त्वाची बातमी, राज्यात पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि मतदान होण्याआधीच काही महापालिकांमधले काही नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। मात्र त्याबद्दल सुद्धा काही नेत्यांकडनं शंका व्यक्त करण्यात आल्यानंतर आता बिनविरोध निवडणूक झाल्याचा सविस्तर अहवाल द्या असे आदेश निवडणूक आयोगाकडून राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। काही मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी माघार घेतली तेव्हा त्यांच्यावर दबाव होता का याची सगळी शहानिशा करून अहवाल देखील निवडणूक आयोगानं मागवलेला आहे। जगाच्या इतिहासात इतके बिनविरोध कधीच झाले नाहीत अशी टीका ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। देशाच्या इतिहासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते। हे तुम्हालाही माहिती आहे, पत्रकारांना माहिती आहे, राजकीय विश्लेषकांना माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे। 65 लोक बिनविरोध निवडून येतात। कोणत्या आधारावर, काय म्हणून असं यांचं कर्तृत्व की यांना बिनविरोध लोकांनी निवडून द्यावं? आणि या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा, सामदाम दंडभेद, जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची, नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा। 5-5 कोटी 10-10 कोटी रुपये दिले ज्या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी। खुशाल चौकशी केली पाहिजे। आमची मागणी आहे याबद्दल चौकशी केली पाहिजे। मला 100% माहिती आहे, जे काही अनौपचारिक आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत, जवळपास 45 उमेदवार निवडून आले आहेत। एकनाथजींचे आले आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, पक्ष वगैरे आहेत। हे सर्व तिथल्या स्थानिक विषयामध्ये त्या ठिकाणी इतर उमेदवारांनी त्यांना समर्थन दिलं आणि मॅक्झिमम महायुतीचे काय आले तर जनतेला किंवा जे आमच्या विरुद्ध उभे राहिले त्यांना कळलं आहे की महायुतीचा उमेदवार निवडून आला तर विकासाचं राजकारण होईल। अरे बिनविरोध येतात तुम्ही, तिथं तुमचे कार्यकर्ते असतील ना, काही इच्छुक आहेत का नाही तुमचे त्या प्रभागात? त्यांना बोलवा ना, त्यांना विचारा ना, काय झालं रे बाबा, हा माणूस बिनविरोध कसा निवडून आला? तुमचा तिथलचा स्थानिक एखादा आहे की नाही शिल्लक, त्यांना बोलवा आणि त्यांना विचारा ना। एखाद्या ठिकाणी
झालं असतं तर ठीक आहे, 56 ठिकाणी. आणि तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या कार्यकर्त्याशी चौकशी सुद्धा करत नाही. अहो, अनेक पक्षाचे कार्यकर्ते असतात. तिथं काँग्रेस आहे, तिथं राष्ट्रवादी आहे, तुमचा उभाटा आहे, मनसे आहे. त्या कार्यकर्त्याला बोलवा आणि त्याला विचारा हे असं कसं घडलं. बातमी नागपूरमधली आहे. पालिका निवडणुकीसाठी हजारो उमेदवारांनी खरं तर अर्ज भरलेले आहेत, पण या अर्जाच्या भरण्याच्या वेळेला उमेदवारांना शपथपत्र द्यावं लागतं आणि शपथपत्रात त्यांना माहिती द्यावी लागते. ना अवैध बांधकाम ना कंत्राट घेणार अशी माहिती यावेळेला शपथपत्रात द्यावी लागलेली आहे. यंदा प्रशासनानं नियमावली अधिक कठोर केल्याचं दिसतंय आणि या नव्या अटींमुळे राजकीय मंडळींचे धाबे दणाणल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.